ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहरांची वाढ झपाट्याने होत आहे. बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, वसई, विरार ही सगळी शहरं दिवसेंदिवस विस्तारत आहेत. लोकसंख्या वाढतीये, उद्योग वाढत आहेत, पण पाण्याची उपलब्धता मात्र त्याच गतीने वाढलेली नाही. यासाठी अनेक वर्षांपूर्वी मोठे प्रकल्प आखण्यात आले होते. सूर्या प्रकल्प, काळुशाई प्रकल्प, मुमरी, विढे, निंबापूर हे सगळे प्रकल्प नागरिकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे मानले गेले होते. पण वास्तव काय? हे प्रकल्प आजही अपूर्ण आहेत. काहींना 20 वर्ष, काहींना 30-40 वर्ष उलटली, तरीही ते पूर्णत्वास गेलेले नाहीत. या प्रकल्पांवरचा खर्च मात्र प्रचंड वाढला आहे. सुरुवातीला काही कोटींमध्ये होणारे प्रकल्प आता हजारो कोटींच्या घरात गेले आहेत. म्हणजेच वेळ गेली, पैसा खर्च झाला, पण परिणाम मात्र शून्य. यामागची कारणंही तितकीच गुंतागुंतीची आहेत. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, न्यायालयीन स्थगिती, पर्यावरणीय अटी, भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्या गोष्टींमध्ये प्रकल्प अडकून पडले. याचा फटका कुणाला बसतो? सामान्य नागरिकांना. दररोज पाण्यासाठी रांगा लावणाऱ्या महिला, टँकरवर अवलंबून असलेली कुटुंब आणि उन्हाळ्यात कोरडे पडणारे नळ, हीच या अपूर्ण प्रकल्पांची खरी किंमत आहे. यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वासही कमी होत चालला आहे आणि पाणी हा हक्क आहे की संघर्ष हा प्रश्न उभा राहतो.